पत्रिकेत जर कधी पहिल्या 7व्या 11व्या 5व्या स्थानात जर कधी शुक्र असेल, चंद्र असेल किंवा तुमचा पंचमेश 5व्या स्थानातला अधिपती सप्तमात असेल किंवा हर्षल असेल, तर अशा वेळेस माणसाला प्रेमाचे योग असतात. ते लवकरात लवकर प्रेमात पडतात किंवा फसव्या प्रेमाचे योग असतात. अट्रॅक्शनलाच प्रेम समजतात किंवा ते एक प्रकारचं मोहनास्त्रच म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे ते असे जर कधी ग्रह असतील तर अशा वेळेस आपण नुसत्या बाह्य प्रेमात पडण्यापेक्षा, हे लोक भुलतात फार, ह्यांना बाह्य प्रेमात पडण्यापेक्षा अंतरंग प्रेमात कसं पडावं हे त्यांनी शिकून घ्यावं की हा पत्रिकेत असे ग्रह आहे म्हणजे मला प्रेम होणारच आहे, करिअरवर डिस्ट्रॅक्शन होणारच आहे, गोल पासून मी डिस्ट्रॅक्ट होणारच आहे. तर पहिले ते बघून घ्यावं की आपल्या पत्रिकेमध्ये ह्या ग्रहांची महादशा कधी येणार आहे. प्रेमात पडायचंच असेल तर आपण म्हणजे प्रेम आंधळच कशाला असावं, ते व्यवस्थित जर कधी असेल तर ते समजून उमजून केलेलं प्रेम कधीही तुम्हाला प्रोग्रेसिव्ह असेल. आणि न विचार करता प्रेम काय कुठलीच गोष्ट न विचार करता करा तुम्ही, पडणारच आहे, मग त्रास होणारच आहे.